शिवकाळात वायफाय नव्हतं, पण कम्युनिकेशन परफेक्ट कसं होतं? शत्रूची साधी हालचाल होताच अवघ्या काही मिनिटात रायगडाला कसं कळायचं? काय होतं महाराजांचं ते गुपित? मित्रांनो, आज इंटरनेट गेलं की आपलं आयुष्य थांबतं. पण विचार करा, 400 वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल नव्हते, सॅटेलाईट नव्हते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शत्रूंच्या हालचालींची बातमी वाऱ्याच्या वेगाने कशी मिळवत असतील? तासनतास लागणारा निरोप काही मिनिटात राजधानीपर्यंत कसा पोहोचत असेल? महाराजांनी त्या काळी असं कोणतं वायरलेस नेटवर्क तयार केलं होतं ज्याला आजचे शास्त्रज्ञ जगातील पहिलं ऑप्टिकल फायबर म्हणतात? तर चला जाणून घेऊया शिवकालीन हायस्पीड कम्युनिकेशन. विचार करा, शत्रूने कोकणात हल्ला केलाय आणि महाराजांना पुण्यात किंवा रायगडावर कळवायचं आहे. त्या काळी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, घोड्यावरून बातमी जायला किमान 1 ते 2 दिवस लागायचे. तोपर्यंत तर शत्रू लुटून पळून जायचा. तरीही ही बातमी महाराजांना काही मिनिटांच्या आत कशी पोहोचायची? तर महाराजांनी किल्ले बांधताना किंवा जिंकताना एक मास्टर प्लॅन वापरला होता. किल्ल्यांची जागा अशा उंचीवर निवडली होती की एका किल्ल्यावरून दुसरा किल्ला स्पष्ट दिसला पाहिजे. जसं की राजगडावरून तोरणा दिसतो, तोरण्यावरून सिंहगड, तिथून पुरंदर, अशी एक पूर्ण साखळीच निर्माण केलेली होती. ही होती त्या काळची व्हिज्युअल कम्युनिकेशन पद्धत. आता ही पद्धत काम कशी करायची बरं? तर दिवसा ओल्या गवताचा किंवा पाल्याचा धूर करून इशारा दिला जायचा. त्यामध्ये पण पांढरा धूर म्हणजे सर्व ठीक आहे, काळा धूर म्हणजे धोका आहे. तर रात्री मोठ्या मोठ्या मशाली पेटून किंवा होलिका दहन करून सिग्नल दिला जायचा. आपण बघितलंच आहे, तानाजी मालुसरांनी सिंहगड जिंकला तेव्हाही होलिका दहन करून सिंहगडावरून महाराजांना राजगडावर निरोप देण्यात आला होता. अशा या पद्धतीमुळे जी बातमी घोड्यावरून यायला 2 दिवस लागायचे, ती बातमी एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर पास होता होता फक्त 1 तासात राजधानीपर्यंत पोहोचायची. जसे आपण रिने मॅसेज पाठवतो तसं हे काम चालायचं. म्हणजेच शत्रूला वाटायचं की आपण सरप्राईज अटॅक करू, पण तिथे पोहोचण्याआधीच मावळे तयारीत असायचे. याला म्हणतात नेटवर्किंग आणि इन्फॉर्मेशन वॉरफेअर. मित्रा, महाराज फक्त तलवारीने नाही तर डोक्याने सुद्धा युद्ध लढायचे. हे शिवकालीन टेक्नॉलॉजी लॉजिक तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की